दोस्ती पंच कशा आकारांना पार करून ऐकलाय तो निखिल एक उत्कृष्ट फलंदाज कनेरिया संघाकडून नितेश आपल्या धावबिंदूवर सामना करणार तो निखिल पंच कशा आकारांना पार करून सुंदर चेंडू परतवलाय. एक धाव पण पूर्ण करतात या एका धावेने संघाचं खातं खोलतोय स्वतःचं खातं खोलतो निखिल. धावसंख्या आहे ती आता मात्र ऐकला गेलाय तो एक उत्कृष्ट फलंदाज सुजय पाडावे ज्याच्या बॅटमधून षटकार प्रचार पाहायला भेटेल असा सुजय. नितेश सुंदर चेंडू करताना चेंडू हवेत आहे बघा आणि ते मात्र संघाला पहिलाच धक्का बसतो सुजयच्या स्वरूपात एकाही धावसंख्येवरती. सुंदर झेल टिपलाय तिथल्या क्षेत्ररक्षकाने मंदाऱ्याने आणि संघाला पहिला धक्का बसतो तो कनेरिया संघाला. धावातील पहिलं षटक चालू असते संघाची धावसंख्या ती एक. निकेश यांचा सामना करणार निकेश सुंदर चेंडू करतोय चेंडू मागे क्षेत्ररक्षक बघूया आणि सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल तिथल्या क्षेत्ररक्षक एक धाव तर रोखू शकत नाही या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2. धावातील पहिले षटक चालू असते संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 2. पुन्हा एकदा नितेश आपल्या धावबिंदूवर सामना करणार तो निखिल. सुंदर चेंडू आहे चेंडू क्लिक केलाय चेंडू एक धाव तर रोखू शकत नाही एक धाव कोण पूर्ण करतायत या एखाद्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 3. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता चालू असणारा सामना नीनादेवी कनेरी वर्सेस कुत्रेवाडी. नितेश सामना करणार तो निकेश. सुंदर चेंडू आहे चेंडू तरतवायचा आहे धावची होऊ शकला असता परंतु तसं काही घडत नाही. क्षेत्ररक्षक चुकतो. धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 4. अजूनही धावातील पहिल्या षटकाचे काही चेंडू बाकी असताना धावसंख्या पोहोचते ती 4. नितेश त्यांचा सामना करणार निखिल. सुंदर चेंडू पडकावला चेंडू काही क्षेत्ररक्षक एक धाव करून पूर्ण करतात. चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो एका धावेसाठी या एका धावेसाठी संघाची धावसंख्या पोहोचते 5. दरम्यान षटक फक्त एका षटकाचा खेळ संपलाय एका षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 5. तसा नाणेफेक जिंकल्याचं क्षेत्ररक्षक स्वीकारलं होतं ते नीनादेवी कनेरिया संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केलं होते ते कुत्रेवाडी संघाला. कुत्रेवाडी संघाने 4 षटकांमध्ये 32 धावांचं सोपं आव्हान ठेवलं ते कनेरिया संघापुढे. 32 धावांचा पाठलाग करताना नीनादेवी कनेरिया संघ स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो प्रथमेशचा सामना करणार निकेश. प्रथमेश पंख कशा करणार पार करून सामना करणार तो निकेश. चेंडू तरकवलाय आणि ते मात्र फलंदाज बाद सुंदर झेल टिपलाय त्यातल्या क्षेत्ररक्षकाने संघाला दुसरा धक्का बसतो विनिकेशच्या स्वरूपात 5 या धावसंख्येवरती. अजूनही 32 धावांचा पाठलाग करताना नीनादेवी कनेरिया संघ काहीशी संघ विस्कळीत होताना दिसतो. नीनादेवी कनेरिया संघ सोपं असं आव्हान माफकाचं आव्हान ठेवलंय ते कुत्रेवाडी संघाने आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो विनिकेशची जागा घेण्यासाठी गेलाय तो विकास. प्रथमेश आपल्या धावींवर पंच कशा करायला पाहिजे सामना करणार तो विकास. सुंदर चेंडू
पंचांनी निर्णय करायचा. 9 चेंडू, एक अवांतर धाव संख्येत भर पडते ती म्हणजे 6. पुन्हा एकदा प्रथमे सामना करण्याचा विकास. चेंडू कर्कवला लेफ्टच्या दिशेने डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7. धावातील दुसरं षटक गेले ते संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 7. प्रथमेश आपल्या धावींवर सामना करण्याचा विकास. सुंदर चेंडू आहे. चेंडू कर्कवला लेफ्टच्या दिशेने तिथला क्षेत्ररक्षक चेंडू मागे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिथल्या क्षेत्ररक्षकाचं एक धाव तर रोखू शकत नाही, परंतु क्षेत्ररक्षण सुंदर म्हणावं लागेल. या एका डावीत संघाची धावसंख्या पोहोचते ती 8. डावातील दुसरं षटक चालू असते. संघाची धावसंख्या ती 8. आता मात्र टॅगला गेला तो निखिल. सुंदर चेंडू कर्कवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक दरम्यान एक धाव पूर्ण करतात. या एका धावीत संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. डावातील दुसरं षटक चालू असते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या धावींवर सामना करण्याचा विकास. धावसंख्या 11. धावातील दुसरं षटक चालू असते. संघाची धावसंख्या ती 11. 2 गडी बाद 11. सुंदर चेंडू वर्षाच्या दिशेने चेंडू पडकावलाय. चेंडू मागे क्षेत्र एक धाव. चेंडू डिक्लेरेशन बसला जातो एका धावेसाठी. दरम्यान षटक करताय. 2 षटकांच्या मेर संघाची धावसंख्या 12ही फलकावरती लागली आहे. अजूनही 32 धावांचा पाठलाग करताना कनेरिया संघ अजून जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. ती कनेरिया संघाला 32 धावांचा पाठलाग करताना मीनादेवी कनेरिया संघ. युवराज आपल्या धावींवर पंचकाच्या आकारांना पार करून सामना करणार तो निखिल. सुंदर चेंडू करताना चेंडू हवेत आहे. बघूया तिथला क्षेत्ररक्षक झेल घेतोय का. आणि इथे मात्र फलंदाज बा सुंदर झेल टिपलाय तिथल्या क्षेत्ररक्षकाने. संघाला तिसरा धक्का बसतो निखिलच्या स्वरूपात. बारा धावसंख्येवरती आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला तो शिव. एक बलाढ्य असा खेळाडू शिव पाडावे मैदानात, ज्याच्या बॅटमधून षटकार चौका पाहायला भेटतील असा शिव युवराज याचा सामना करणार. शिव पाडावे स्वतःच तिसरं षटक घेऊन युवराज सामना करणार तो शिव. सुंदर चेंडू करणार. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. बघा तिथला क्षेत्ररक्षक झेल घेतोय का. आणि तो सुंदर झेल टिपला तिथल्या क्षेत्ररक्षकाने बाळू याने संघाला संघाला चौथा धक्का बसतो संयुक्त स्वरूपात 12 धावसंख्येवरती. इथे मात्र हॅट्रिकची चान्स आहे युवराजाला. आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला तो सुरत. सुरतचा भाव सुरत. जवळ जवळ कारण नवीन चेंडू म्हणून डॉट झालो ना. हँडो हारे क्षेत्ररक्षण बदल करताना कोपरेवाडी संघ 32 धावांचा पाठलाग करताना कनेरिया संघ. धावातील तिसरं षटक चालू असते. संघाची धावसंख्या ती 12. आपल्या मैदानात टाइमपास होणार बॉल फिरवत नाही. लांबच जायच नाही पडल्यावर होता झाला की ती चावी आणून नाही मागची. काल विसरलो मी. पुन्हा एकदा कोपरे सामना करणार तो सुरत.
हे पूर्वी फिल्म वाले ना जिथे मस्त घेतलं सगळे घेतले चेंडू निर्धाव जातो, निर्धाव होऊ शकला असता परंतु यष्टीरक्षक चुकतोय. चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये जातो एका धावेसाठी. त्या एका धावे संघाची धावसंख्या पोहोचते ती 13. धावातील 63 षटक चालू होते. संघाची धावसंख्या ती 4 गडी बाद 13. डावातील 3रं षटक चालू होते. संघाची धावसंख्या ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 13. पुन्हा एकदा सामना करण्यास सुरुवात. सुंदर चेंडू तरकवला आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. त्या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14. धावातील 3रं षटक चालेल तर संघाची धावसंख्या पोहोचते 14. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या पाठीसाठी आता चालू असणारा सामना कोत्रेवाडी वरचे ज्ञानादेवी कनेरी. प्रथम नाणेफेक जिंकले तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते कनेरी या संघाने. पुन्हा एकदा युवराज आपल्या धावबिंदूवर सामना करणार तर सुरुवात. सुंदर चेंडू तरकवला. चेंडू मध्ये क्षेत्र बघूया. घ्यायची नाही रे डबल घ्यायचीच नाही स्ट्राईक ठेवायची. एक धाव तर निश्चित. या एका धावे संघाची धावसंख्या पोहोचते ती 15. अजूनही 32 धावांचा पाठलाग करताना ज्ञानादेवी कनेरी या संघ. या षटकातील काहीशे चेंडू बाकी. पुन्हा एकदा युवराज सामना करणार तो विकास. सुंदर चेंडू तरकवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पळून पूर्ण करतात आणि या एका धावे संघाची धावसंख्या 16 फलकावरती लागले. दरम्यान षटक संपताय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या खेळ संघाची धावसंख्या पोहोचते ती 16. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे ती कनेरी या संघाला. भारी पडणार होता बॉल जायच नाही गेले नाही ना. स्वतःचं पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतो तो. एक महत्वपूर्ण असं षटक घेऊन येतो तो मंदार. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे ती कनेरी या संघाला. मंदार आपल्या धावबिंदूवर सामना करणार तो विकास. आणि डाव्याष्टीच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू. पंच दोन्ही हात फैलावत अवांतर घोषित करतात. या अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ती. पुन्हा एकदा मंदार सामना करतो विकास. सुंदर चेंडू तरकवलाय. चेंडू जातोय सीमारेच्या पार. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. टाकला तो सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथल्या क्षेत्ररक्षक. 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 19. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथल्या क्षेत्ररक्षकाचं. रात्री सांगतो अजूनही कोत्रेवाडी या संघाला विजय प्राप्त करण्याची संधी आहे ती कोत्रेवाडी संघाला. मेसेज करायला तरी उद्या येतो मी या म्हटलं इंजिनियर किती पार गोठण्यावाले आले ना गिरमध्ये सांगू लावून मग त्याला लावून पुन्हा एकदा मंदार आपल्या धावबिंदूवरती सामना करणार तो विकास. अजूनही 32 धावांचा पाठलाग करताना कनेरी या संघ. सुंदर चेंडू परंतु डाव्याच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू. पंच दोन्ही हात फैलावत अवांतर घोषित करतायत. या अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या होते ती 20. फिल्डिंग भारी करतात रे. फिल्डिंग भारी करतात आणि इथे मात्र फलंदाज धावची देतोय सुरत पडावे. सपाट झालं संघाला 5वा धक्का बसतोय सुरतच्या स्वरूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला तो रोहित. 4 बॉल 4 नाही 4 रे 2 वाईड गेले ना. होय होय 2 वाईड गेले. 4-11 4-11. पुन्हा एकदा मंदार आपल्या धावबिंदूवरती सामना करणार तो विकास. सुंदर चेंडू तरकवलाय. चेंडूबाई क्षेत्ररक्षक आणि ते मात्र खणखणीत चौकार. जातो येतोय 2. विकासच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचते ती 4 धावेने
25 वरती रोहित एक मिनिट आहे. चारच चेंडू स्ट्राईकला येतो विकास, नॉन स्ट्राईकला येतो रोहित. गाडी आहे की विषय अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांचा पाठलाग करताना मीनादेवी कनेरिया संघ मंदार आपल्या धावबिंदूवरती सामना करणार तो विकास. 3 चेंडू 7 धावा. बघूया कोण विजयाची बाजी मारतो तो. एक अंडू मारत गेलो अरे काय वाचत एक गेलो नाही अंडू आणि इथे मात्र पंच अवांतर घोषित करतात. या अवांतर संघाची धावसंख्या पद्धती 26. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे ती कनेरिया संघाला. 3 ज्यादा प्रेशर एवढा आलाय ना सगळं टाकायचं स्तंभाला काय घे जायला अंडू सोडताय आता फिल्डिंग 2 धावा पळून पूर्ण करतायत. या 2 धाव्या संघाची धावसंख्या पद्धती 28. अजूनही जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे ती कनेरिया संघाला. पुन्हा एकदा मंदार सामना करणार तो विकास. सुंदर चेंडू तटकावलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. हे दोन येतो हे दोन येतो अरे ते 2 धावा पळून पूर्ण करतायत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2. अजूनही 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे ती कनेरिया संघाला. आजच्या दिवसातील उद्घाटन सामना असा सुंदर असा सामना इथे मैदानात रंगतोय. मीनादेवी कनेरी वर्सेस कोत्रेवाडी. 32 धावांचा पाठलाग करताना कनेरिया संघ. अजूनही जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे ती कनेरिया संघाला. बघूया विकास पाडावे अजूनही मैदानात. जात नाही आता चुकली ना मंदार सामना करणार तो विकास. आणि ते मात्र एक बॉल 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे ती कनेरिया संघाला. 4 वाईट अजूनही जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे ती कनेरिया संघाला. यापुढील होणारा सामना गिरमादेवी कोण वर्सेस वरची पेठ राजापूर. भेटल नाही ना रे युवराज कधी बोलले 11 नंतर काय बोलले ना की 3 नंतर नाही 3 नंतर नाही सकाळची दिले म्हणजे खरंच तुला वाट माझी दे तुझ्याकडे आहे. तर तू ठेवून दे घरी नाही ठेवून दे. मी पाठवतो ठेवून दे. एक चेंडू एक वाटतं हा दिला काही ठेवतो. 1 चेंडू 1 धाव. आणि इथे मात्र कनेरिया संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचं देखील मनपूर्वक आभार. गाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कोत्रेवाडी संघाचं देखील विन हार्दिक अभिनंदन. दुपारी सगळ्या येतली बटी. मी काय म्हणतो आता जर आली नसेल गोठण्याकडे आपल्या बटीन ती खेळून घेऊ. हत ना पोर सगळे हे ओंकार आहे वरचे वरचे आपल्याकडे खेळत कोण नाही कोण हत ना. भाऊजी आज काय करा नव्हतं 6 विकेट त्या मध्ये गेले होता.